पेपरामध्ये येत आहेत, पण तुम्हाला सांगितलं जात नाही, तुम्हाला कळवले पण जात नाही. ते सगळे तिकडे कॉन्ट्रॅक्ट लेबल्स म्हणून भरले जातात. मुंबई शहर म्हणजे दोन शहर आहेत ते, एक मुंबई शहर आणि दुसरं उपनगर. म्हणजे माहीमपर्यंतचं एक, माहीमच्या नंतरचं दुसरं. मुंबई शहर 7,76,752. मुंबई उपनगर 24,16,967. नागपूर 4,21,955. नांदेड 59,000. नंदुरबार 53,000. नाशिक 1,51,845. उस्मानाबाद 19,000. पुणे 5,43,385. रायगड 1,28,000. सांगली 1,14,000. ठाणे जिल्हा 14,31,778. हे आले आम्हाला कल्पनाच. तुमच्या हक्काचं, तुमच्या अधिकाराचं तुम्ही मालक या महाराष्ट्राचे, तर तुम्हाला पत्ता लागत नाही. आमचे राज्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही, आमचे विरोधी पक्ष तुमच्यापर्यंत येऊ देत नाही, तुम्हाला कळवलं जात नाही. आणि असं जर समजा दुर्लक्ष होत राहिलं आपल्या राज्यकर्त्यांचं, विरोधी पक्षांचं, एकदा हाताखाली जमीन गेली ना, नंतर नाही, नंतर तक्रार करून पण मिळणार नाही, नंतर ही गोष्ट हातात येणार पण नाही, ती हाताला तुझ्या लागू पण देणार नाही. यांनी का बोलतो, कशासाठी बोलतो? कारण कोणावरती वचकच नाही, कोणाला भीतीच उरलेली नाही. जे राज्य करतायत त्यांच्या कोणाला भीतीच नाही कुठच्या गोष्टींची. तो वचक, तो अंकुश ठेवण्यासाठी म्हणून मी ही विधानसभेची निवडणूक लढवतोय की हे जे माझे सहकारी जातील या सगळ्यांवरती माझं लक्ष असेल, माझा अंकुश असेल. सरकारमध्ये एखादी गोष्ट कामं होत नाहीत म्हणजे काय? बाजूच्या राज्यांमध्ये गोष्टी घडू शकतात, माझ्या महाराष्ट्रात नाही घडू शकत. अहो काय सुंदर प्रदेश आहे हा महाराष्ट्र. मी जेव्हा जगामध्ये फिरतो, या युरोपपेक्षा या महाराष्ट्रात कोणती कमी आहे? कधी कधी मी पावसाळ्यामध्ये येत असताना जेव्हा आपले ज्याला डोंगर वगैरे दिसतात, कधी कधी मला असं वाटतं एशियन पेंट वाल्याला सांगावं, बोलवावं आणि वरती थोडासा पांढरा रंग मारावा. ती काय त्याची चाललंय. त्यांच्याकडे निसर्ग तर आहे, सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, उत्तम राज्यकर्ते, स्वतःच्या लोकांचा विचार करणारे राज्यकर्ते आहेत, स्वतःच्या प्रदेशाचा विचार करणारे राज्यकर्ते आहेत. आमच्यासारखे विकले गेलेले नाहीत, हे वरून बसवलेले सगळे. याला काय द्यायला गेलं? ते कोणते अशोक चव्हाण आहे ना नाशिकमध्ये, ते म्हटलं ते राजशेखर रेड्डी गेले ना आता हेलिकॉप्टरच्या अपघातात. ते राजशेखर रेड्डी गेले तर त्यांच्या सहकार्याने आत्महत्या केली. एवढा मोठा नेता गेला त्यांचा, तर लोक त्यांची आत्महत्या करतात. आमच्याकडे आमचा मुख्यमंत्री जिवंत आहे म्हणून लोक आत्महत्या करतात. कसा शाळेतून मोकळ्या बघा आता. हे कसे होतात बघा. मला एकदा कोणी विचारलं, विलासराव देशमुख आणि विलासराव देशमुख गेले, अशोक चव्हाण आले, काय तुमचं म्हणणं? म्हणलं काय रांग बदलला, बाकी काय फरक पडला महाराष्ट्रात पडला. उपयोग काय, याला दाखवा याला काढावा, फरक काहीच पडणार नाही. कारण काँग्रेसमध्ये काम करणारा माणूसच चालत नाही, कामं करायला घेतली की काढून टाकतात. आज त्याच नरेंद्र मोदीला बघा, आता तसे भाजपवाले इथले नाहीये. या भाजपवाल्याला आज चिपळे घेऊन उठत आहेत, मराठी करतात. आज सीमा प्रश्नामध्ये आजपर्यंत तरी बोलले नाही. त्या मराठी बांधवांसाठी तिकडे सीमा भागातल्या मराठी बांधवांना सांगली पोलीस ज्यावेळेला तिकडे अत्याचार करतात आणि ज्यावेळेला लाठ्यांनी ठार मारत असतात, जखमी करत असतात, त्यावेळेला भाजपाचे लोक बोलणार नाहीत. काय सरकार तिकडे त्यांचंच आहे ना, भाजपाचंच सरकार आहे ना कर्नाटकात. का नाही बोला इथे यायचे त्यांचे.
भारतीय जनता पक्षाचा कोणता नेता बोलतो सीमा प्रश्नाबद्दल, मराठी माणसाबद्दल? आज का? कारण गेल्या लोकसभेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी माणसाने एकजूट होऊन जे मतदान केलं ते फक्त मतं दिसत आहेत त्यांना, मराठी माणसाबद्दलचं प्रेम नाही यांचं. यायचं का काही मराठी मतं फुटली, मराठी मतं फुटली, मराठी मतं फुटली, दुसरं काही सुचतच नाही. दुसरं काहीच नाही सुचत. त्याची आकडेवारी मी माझ्या अनेकदा माझ्या भाषणामध्ये, माझ्या इंटरव्ह्यू मध्ये दिलेली आहे. मी त्या सगळ्या गोष्टींची आकडेवारी ती काही नव्याने काही तुम्हाला सांगत बसत नाही. मी आता यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, यांना कोणी विचारत नाही आणि मग हे सगळं सुरू करायचं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे मतदान झालं लोकसभेमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावरचं हे तरुणांचं, नवमतदारांचं, महिलांचं होतं. मत ही 5-10 हजार फुटू शकतात, 1.5-2 लाख मतं नाही फुटत. पण कोण सांगणार? जे स्वतः मनातच भरलेले आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं? काय बोलणार त्यांच्याबद्दल आपण? ज्याने स्वतःहून जर छाती पिटवून घ्यायचं ठरवलं असेल, पिटा, लाल तुमची होईल. त्याच्यामुळे या कुठच्याही असल्या प्रचारांना हा शिकतोय का शेती? मला पण नीट पुढच्याला शिकवली आहे. हवा कुठे भरायची पण कळत नाही. एकदम एवढ्या नका घालवा. आणि म्हणून या कुठच्याही दसऱ्यात म्हणून या कुठच्याही आता इतर प्रचाराचा कुठेही बळी न पडता मला जे माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे तो घडवण्यासाठी म्हणून जी माझी इच्छा आहे मी सतत सांगतो की मला काही दुसरं आयुष्यात करता नाही आलं म्हणून मी राजकारणात नाही आलो. करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या मला आजही आहेत. पण ज्यावेळेला परदेशात जातो त्यावेळेला त्रास होतो की ते देश मोठे होतात, माझ्या आजूबाजूची राज्य मोठी होतात, माझा महाराष्ट्र राज्य का नाही मोठं होत. या एकाच विचाराने मी या सगळ्या निवडणुकीला आपल्या समोर आलेलो आहे. येत्या 13 तारखेला आपण कुठेही गाफील न राहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे जेवढे सहकारी आहेत या सर्व सहकाऱ्यांना रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून त्यांना प्रचंड 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 मताने त्यांना विजयी करावं असं एक आव्हान आपल्या समोर करतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद.